लाडकी बहीण योजना संदर्भात लाडकी बहिणीसाठी आताची सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा आणखीन पुढेही असाच बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला आता वर्षाला एकदा केवायसी करावीच लागणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन केवायसी कशी करायची आहे हे पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक लाडकी बहिणीपर्यंत शेअर करा, कारण त्या बहिणीचीही केवायसी होऊ शकते. चला तर मग पूर्ण माहिती पाहूया. लाडकी बहीण या योजनेची केवायसी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ऑफिशियल पोर्टलवर व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर बघा इथं लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं बघा कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर बघा एक मेसेज तुम्हाला दिसेल, ते मेसेज पण वाचून घ्या. आधार प्रमाणीकरणासाठी संमती. मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता. मी सहमत आहे इथं टिक लावून घ्या आणि OTP पाठवा. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP येऊस तर आपल्याला वाट पाहावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला एक OTP आलेला आहे, तर आपण इथं OTP टाकून घेणार आहोत. OTP टाकल्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म ओपन होणार आहे. तर मी सर्वात प्रथम इथं OTP टाकून देतो. आता OTP टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा तिचे किंवा वडिलाचे दोघांपैकी कोणतेही आधार क्रमांक टाकून पुन्हा आपल्याला एक कॅप्चर टाकायचा आहे आणि पुन्हा मी सहमत आहे या बटनावर टिक लावायचा आहे आणि आणखीन आपल्याला एकदा OTP पाठवून द्यायचा आहे. तर आपण OTP पाठवू. त्यानंतर बघा पुढील फॉर्म ओपन होणार आहे, त्यामध्ये आपण पूर्ण माहिती पाहूया. तुम्ही बघू शकता फॉर्म ओपन झालेला आहे. आता तुमचे वर्ग निवडायचे आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये येतात ते सर्वात प्रथम इथं वरती निवडून घ्यायचं आहे. बघा आता मी तुम्हाला दाखवतो. इथं कोणकोणत्या कॅटेगरी दिलेल्या आहेत बघा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विभक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागासवर्ग आणि सर्वसामान्य. आता तुमची कॅटेगरी कोणती आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं निवडून घ्या. निवडून घेतल्यानंतर बघा सिलेक्ट होईल. त्यानंतर बघा आपल्याला इथं एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित व एक अविवाहित महिला योजनाचा लाभ घेत आहे. आता तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणकोणत्या महिला योजनाचा लाभ घेत आहे तुम्ही इथं निवडा. एकतर तुम्ही हो करा किंवा नाही करा, तुमच्याप्रमाणे तुम्ही हे ऑप्शन निवडून घ्या. तर तुम्हाला आणखीन दुसरं एक ऑप्शन फिल करायचं आहे. आता तुमच्या कुटुंबात सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत कोणी व्यक्ती आहे का किंवा रिटायर्ड झालेले कोणी व्यक्ती आहेत का? जर असेल तर तुम्ही हो करा, नसेल तर किंवा न करा. ते टिक केल्यानंतर बघा इथं खाली आल्यानंतर तुम्हाला आणखीन ग्रीन टिक लावायचं आहे आणि उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील असं टिक लावल्यानंतर सबमिट करा. सबमिट केलं की तुमची केवायसी होणार आहे. आता आपण सबमिट करू. लाडकी बहिणींनो, आपली केवायसी सक्सेसफुल झालेली आहे. तुमची केवायसी पडताळणीसाठी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजे आता 100% तुमची केवायसी झालेली आहे. बहिणींनो, लाडकी बहीण या योजनेची ऑनलाईन केवायसी करताना बऱ्याच बहिणींना OTP येत नाही किंवा OTP चा प्रॉब्लेम येत आहे. तुम्हाला पण OTP चा प्रॉब्लेम येत आहे का? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू, धन्यवाद.